Welcome back, student. So in today's session we will take more examples in the topic identifying the statement patterns are either tautology, contradiction or contingency, right? So what is your question here, right? So question is what? Using the truth tables, examine whether the following statement patterns are tautology, contradiction or contingency. सो आता हे एक्झाम्पल आहे तुमचं. तुम्हाला ट्रूथ टेबलचा यूज करून चेक करायचं आहे की तुम्हाला गिवन स्टेटमेंट पॅटर्न जे दिलेलं असणार आहे ते टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे की कंटिंजन्सी, राईट? सो आपण स्टार्ट करूया. सो तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल दिले आहे इथे, राईट? सो दिस इज युअर फर्स्ट एक्झाम्पल, दॅट इज पी कंजंक्शन in bracket P conditional Q and then whole bracket again conditional Q, राईट? आता याच्यामध्ये बघा तुम्ही पहिल्यांदा काउंट करायचे स्टेटमेंट्स, राईट? सो इथे स्टेटमेंट किती दिले आहेत तुम्हाला? दोन, P आणि Q, राईट? सो पहिल्यांदा तुम्ही काय करणार आहे? स्टेटमेंट लिहायचे, बरोबर? आता बघा इथे P आणि Q लिहितोय आपण फर्स्ट, राईट? आता इथे P आणि Q, फर्स्ट कॉलम इज फॉर P, देन सेकंड इज Q. याच्या पॉसिबिलिटीज लिहायच्या आहे. So first is both the statements are true, so it is T. Then one statement is true, second is false, right? Then vice versa, first statement is false, second is true, and last one is what? False. So this is your possible conditions for both the statements P and Q. Next is what? We just writing, we have to finding its truth table. So first we just finding its what? Conditional. So P conditional Q. एक स्टेप बाय स्टेप आपण घेणार आहोत. P कंडिशनल Q पहिल्यांदा फाइंड करून घ्यायचा आहे, बरोबर? सो P कंडिशनल Q. आता जेव्हा कंडिशनल स्टेटमेंट असेल तेव्हा आपण एक लक्षात ठेवायचं आहे की कंडिशनल स्टेटमेंटमध्ये पहिली स्टेटमेंट जर ट्रू असेल आणि दुसरी फॉल्स असेल तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे? फॉल्स. अँड इन अदर केसेस इट्स व्हॅल्यू इज ट्रू. ही तुमची कंडिशनलची डेफिनेशन आहे, बरोबर? म्हणजे काय? जर पहिली स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरी फॉल्स असेल तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे? फॉल्स. आयदर इट्स टेक्स ट्रू व्हॅल्यू, बरोबर? म्हणून आपण काय लिहिलं इथे? पहिली स्टेटमेंट काय? टी, दुसरी काय? फॉल्स, म्हणून आपण इथे काय लिहिलं आहे? फॉल्स, एफ. बाकीच्या यांना काय केलं आहे? आपण टी लिहिलं आहे, बरोबर? आता नेक्स्ट ही व्हॅल्यू फाइंड करून झाली तुमची. मग आता ह्या व्हॅल्यूचं आपल्याला कंजंक्शन घ्यायचं आहे कुणाबरोबर? पी बरोबर. मग आपण ते लिहून घेतलं, पी कंजंक्शन इन ब्रॅकेट पी कंडिशनल क्यू. आता ही व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे, राईट? इथे आता आपण याचं कंजंक्शन घेणार आहोत पी बरोबर. सो पी इज हिअर, राईट? अँड द सेकंड स्टेटमेंट इज हिअर, राईट? दोघांचं काय घ्यायचं आहे आपल्याला? कंजंक्शन. कंजंक्शनमध्ये काय असणार आहे? इफ एनी वन ऑफ द स्टेटमेंट इज फॉल्स देन इट्स व्हॅल्यू इज फॉल्स. मग आता आपण ऑब्झर्व करूया. आपल्याला फक्त आता हा कॉलम तुम्ही इग्नोर करा, बरोबर? हा इथे आपण इग्नोर करू, फक्त हे दोन कॉलम लक्षात ठेवायचे, राईट? जर दोघांपैकी एक जरी स्टेटमेंट फॉल्स असेल तर तुम्ही काय लिहिणार आहे तिथे? व्हॅल्यू फॉल्स. आता इथे बघा टी आणि टी फॉल्स नाही आहे, सो इथे काय लिहिणार? टी. आता टी एफ, सो एक फॉल्स आला आहे, सो आपण काय लिहिणार आहे? फॉल्स. देन एफ टी, एक एफ आला आहे, सो एफ लिहायचा. एफ टी, सो इट इज एफ. झाले? आणि आता लास्ट जे तुम्हाला मेन एक्झाम्पल दिलं आहे, तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की हे टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे की कंटिंजन्सी. मग आता लास्ट आपण जे मेन एक्झाम्पल आहे ते लिहून टाकायचं. दॅट इज युअर पी कंजंक्शन इन ब्रॅकेट पी कंडिशनल क्यू कंडिशनल क्यू. आता हे जे आहे स्टेटमेंट हे आपण इथे फाइंड केलं आहे ह्या आधीच्या कॉलममध्ये, राईट? आता ह्या टोटल व्हॅल्यूचं आपल्याला कंडिशनल घ्यायचं आहे कुणाबरोबर? क्यू बरोबर, राईट? क्यू इथे दिलं आहे, राईट? म्हणजे आता विचार करायचा आपल्याला ह्या दोन कॉलमचा, बरोबर? पण याच्यामध्ये कंडिशनलमध्ये जी पहिली स्टेटमेंट असणार आहे आणि दुसरी असणार आहे त्यांच्या सिक्वेन्सला महत्त्व असणार आहे, बरोबर? आता आपल्याला इथं फर्स्ट कोणता घ्यायचा आहे? पी
कंजंक्शन इन ब्रॅकेट पी कंडिशनल क्यू, म्हणजे आपला पहिला कॉलम हा असणार आहे, त्याच्यानंतर क्यू काय असणार आहे आपला सेकंड. म्हणजे इथे पहिला लक्षात ठेवायचा आणि क्यू त्याच्यानंतर असणार आहे, म्हणजे असं क्यूचे लिहून घ्यायचे वाटले असतं. क्यूचं काय पहिली टी, पुढचं काय एफ, नेक्स्ट इज टी, नेक्स्ट इज एफ. बरोबर. आता आपल्याला कंडिशनल यूज करायचं आहे. कंडिशनलची काय डेफिनेशन आहे? इफ फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स, देन वी कॅन राईट द फॉल्स. आता आपण शोधायचं असं आहे की नाही, पहिली ट्रू पाहिजे, दुसरी फॉल्स पाहिजे. इथे नाही आहे, बरोबर गेलं. इथे पण नाही आहे, इथे पण नाही आहे, इथे पण नाही. म्हणजे काय, आपल्याला एकही फॉल्स स्टेटमेंट मिळत नाही. म्हणजे या टोटल व्हॅल्यू काय असणार आहे टी, राईट. सो we get all the values in the last column, right? All the entries from the last column are T. Therefore this statement pattern is what? Tautology, right? Because in the last column all the entries are T, therefore it is tautology. Next, आता इथे बघू शकता तुम्ही एक्झाम्पल, निगेशन क्यू, कंजंक्शन पी, कंजंक्शन क्यू, राईट. आता याच्यानुसार पुन्हा तुम्हाला फाइंड करता येणार आहे. पहिल्यांदा पॉसिबिलिटी लिहा. दोन स्टेटमेंट आहे, सो पॉसिबिलिटी घेणार आहे आपण पी आणि क्यू. सो पहिली येणार आहे ट्रू, ट्रू, देन ट्रू, फॉल्स, देन फॉल्स, ट्रू, लास्ट वन इज फॉल्स, फॉल्स. आता पहिल्यांदा काय घेतो आपण, निगेशन क्यू. इथे आपल्याला गरज यायची, सो आपण निगेशन क्यू म्हणजे क्यूचं निगेशन फाइंड करून घ्यायचं आहे. क्यूच्या व्हॅल्यूज बघा दिल्या आहेत, निगेशन करायचं म्हणजे उलटं करायचं आहे. ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, ट्रू, फॉल्स, आणि इथे फॉल्स आहे, सो इट इज ट्रू. झाले. आता ह्या निगेशनचं कंजंक्शन घ्यायचं आहे कोणाबरोबर, पी बरोबर. मग आपला नेक्स्ट कॉलम कोणता असणार आहे, निगेशन क्यू, कंजंक्शन पी. बरोबर. निगेशन क्यू दिला आहे, पी पण दिला आहे, दोघांमध्ये. म्हणजे आता आपल्याला हा कॉलम लक्षात ठेवायचा आणि हा, बरोबर. क्यूचा विचार नका करू. मग दोघांमध्ये काय घेणार आहे आपण, कंजंक्शन. कंजंक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे डेफिनेशननुसार की एक जरी व्हॅल्यू फॉल्स असेल तर आपण काय लिहितो आहे, फॉल्स. मग आता हे दोन कॉलम ऑब्झर्व करा, इथे एक फॉल्स येतो आहे का, येस. हिअर इज ट्रू, हिअर इज फॉल्स. एक फॉल्स आला आहे, सो व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स. देन ट्रू, ट्रू, एकही फॉल्स नाही आहे, त्याच्यामुळे व्हॅल्यू काय आली, ट्रू. इथे फॉल्स, फॉल्स, सो इट इज अगेन फॉल्स. फॉल्स, ट्रू, एक फॉल्स आला आहे, सो इथे व्हॅल्यू येणार आहे फॉल्स, राईट. हे झालं तुमचं इथपर्यंतचं स्टेटमेंट, राईट. आता ह्या टोटल स्टेटमेंटचं आपण पुन्हा कंजंक्शन घेणार आहोत कुणाबरोबर, क्यू बरोबर. म्हणजे काय, हे कॉलम आपण फाइंड केलं, याचं आपण कंजंक्शन घ्यायचं आहे क्यू बरोबर. म्हणजे आता तुम्हाला हा एक कॉलम लक्षात ठेवायचा आहे आणि हा एक लक्षात ठेवायचा आहे, बरोबर. मग आता कंजंक्शनमध्ये पुन्हा चेक करा, एक जरी फॉल्स असेल तर काय करतो आहे आपण, फॉल्स लिहितो आहे. मग आता हा कॉलम आणि हा कॉलम दोघांवर लक्ष ठेवायचं आहे. ट्रू, फॉल्स, इथे एक फॉल्स आला आहे तर काय येणार, फॉल्स. फॉल्स, ट्रू, एक फॉल्स आला आहे, फॉल्स. ट्रू, फॉल्स, एक फॉल्स आला आहे, सो फॉल्स. फॉल्स, फॉल्स, अगेन फॉल्स. Means here all the entries in the last column are F, that is false. Means we say that this statement pattern is what, contradiction. याचे all the values काय आला आहे, F, so it is contradiction, right. This is your second example. And now next is what, it is P, disjunction Q, कंजंक्शन, निगेशन पी. आता याच्यामध्ये पुन्हा बघा दोन स्टेटमेंट आहे आणि निगेशन आहे, राईट. आपण हे सॉल्व करून बघूया. आता इथे तुम्हाला पॉसिबिलिटीज घ्यायच्या आहेत, बरोबर. इथे लिहिताना काय येणार आहे बघा, पहिले पी आणि क्यू लिहितो आहे, त्याच्यानंतर आपण काय फाइंड करायचं आहे, पी डिसजंक्शन क्यू, त्याच्यानंतर निगेशन पी लिहिलं आहे, आणि लास्टली तुमचं टोटल एक्झाम्पल असणार आहे, राईट. पहिल्यांदा पॉसिबिलिटीज लिहायच्या आहे, ट्रू, 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 false, false, true, false, false, right. These are the possibilities here. Now we can finding its disjunction, right. P disjunction Q. What is the disjunction definition? If any one of the statement truth value is T, then we can write T, right. दोघांपैकी एकाची जरी T असेल तर आपण काय लिहितोय, T. इथे तर दोघंही T आहेत, सो T येणार. ट्रू आणि फॉल्स, इथे एक T आला आहे, सो इथे काय येणार, T.
इथे काय आहे, एक टी आला आहे, सो इथे टी. खाली एफ एफ, एकही ट्रूथ व्हॅल्यू टी नाही आहे, सो इथे काय येणार आहे एफ. आता नेक्स्टला तुम्हाला निगेशन फाईंड करायचं आहे पीचा, राईट. पी स्टेटमेंट दिली आहे, त्याचं निगेशन म्हणजे उलटं करायचं आहे. ट्रू असेल तर फॉल्स, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, फॉल्स असेल तर ट्रू. झालं निगेशन. आता ह्या दोघांचं बरोबर ही व्हॅल्यू फाईंड केली इथे, निगेशन फाईंड केला आहे इथे, म्हणजे आता ह्या दोघं कॉलमचाच विचार करायचा आहे, राईट. ओनली जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन दिस टू कॉलम्स. ह्या दोघांचं काय घ्यायचं आहे आपल्याला, व्हॉट, इट इज कंजंक्शन. अँड कंजंक्शन डेफिनेशन इज व्हॉट, इफ एनी वन ऑफ देम इज फॉल्स देन इट इज फॉल्स, राईट. आता इथे बघा दोघंच कन्सिडर करतो आपण, कंजंक्शन घ्यायचं आहे, राईट. सो एखादा दोघांपैकी एकही ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स लिहायची. याची आहे इथे टी, इथे आहे एफ, सो एक फॉल्स आहे, सो व्हॅल्यू काय येणार फॉल्स. इथे टी आहे, एफ आहे, सो याचे काय येणार आहे एफ. इथे टी आणि टी, एकही एफ नाही आहे, सो इथे काय येणार आहे टी. इथे एफ आणि टी आहे, इथे एक फॉल्स आला आहे, सो इथे व्हॅल्यू येणार आहे तुमची एफ. मीन्स इन द लास्ट कॉलम the entries are like F, F, T, F. Means it is a mixing of false and true statement, right? Means this contains neither true values nor false values. It is the mixing of true and false. So from that we can say that it is neither a tautology nor a contradiction. So that's why this statement pattern is what, contingency, right. So this is your 3 examples based on your, I think, your tautology, contradiction and contingency. So I hope you just understand this. Thank you.